स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आपल्या क्लासचा आज आहे डे 6, 6वा दिवस. आणि आज आपण बघणार आहे औरा. दोन व्यक्ती एकमेकांच्या जवळ येतात तर त्यांची एनर्जी कशा पद्धतीने कनेक्ट होत असते, त्याचा काय परिणाम आपल्या जीवनावर होत असतो, ते आपण औराच्या माध्यमातून बघणार आहे. ह्युमन औरा लेअर आणि त्याचा आपल्या लाईफवर होणारा परिणाम आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. तर सुरू करण्याच्या आधी किती लोक आहे, 5 दिवस आणि एक सुट्टीचा दिवस, 2 सुट्टीचे दिवस म्हणजे 7 डेज पासनं जे काही साफसफाई चालू आहे आपली क्लिन्झिंगची, रोजची नकारात्मकता कागदावर लिहून लिखो फाडो जल किसने किया, कुणी कंपल्सरी केलं सांगा बरं. चला. रंजना भोईर मॅडम, अनम्यूट करा. काय वाटते ते साफसफाई केल्यानंतर, कसं वाटतंय आता? खूप छान वाटतं मॅडम, एकदम हलकं हलकं वाटतं माइंड. ओके. चला, छान. आणि सकारात्मक अफर्मेशन देणं चालू केलंय का? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. मस्त आहे. रोज दहा हो लाख मॅडम. रुपयांपेक्षा भाग्यशाली समजताय ना स्वतःला? हो हो चला, ओके, हो डन. मॅडम. चलो आगे बढ़ेंगे. हाँ, तुम्ही सांगा मॅडम. समृद्धी, अनम्यूट करा मॅडम. मॅम बोला, काय म्हणताय? नमस्कार. नमस्कार. मी मी जुनी स्टुडंट आहे मॅम. मी परत जॉईन केलंय. ओके. खूप छान वाटतंय मॅम. अगदी जीवन बदललंय मॅम. खूपच छान. चला, छान छान. ओके. आत्मविश्वास वाढलाय माझा खूप. खूप छान. आणि म्हणूनच मी सांगते की रेकी शिकण्यासाठी नाहीये, रेकी जीवन जगण्याची कला आहे. आणि जी व्यक्ती रेकी सोबत जगायला लागेल, ती व्यक्ती जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या सगळ्या ऊर्जांसोबत आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदाची निर्मिती करणार आहे. चला मग या यात्रेवर पुढे जाऊया आणि आज समजून घेऊया मनुष्याचा औरा काय असतो, कशा पद्धतीने तो औरा पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असतो, आणि का बरं आपल्या घरात मधल्या ऊर्जा चेंज होत असतात. हा पॉझिटिव्ह कशा पद्धतीने आपल्या घरातल्या ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक अशा बदलत असतात. ओके. तर आता आपण बघणार आहे औरा. आता बघा, औरा म्हणजे काय, कोण सांगेल? औरा म्हणजे काय सांगा बरं. वंदना मॅडम, ऐकलाय का औरा शब्द कधी? माईक माईक ऑन करा ना वंदना मॅडम. वंदना मॅडम माईक ऑन करत नाहीये, जाऊ द्या, आपण दुसऱ्या. कोण आहे? हा, रश्मी मॅडम, माईक ऑन करा. औरा शब्द ऐकलाय का कधी सांगा? हो, ऐकलंय मॅम. काय आहे औरा म्हणजे? आपल्या हा. भोवती जे एक सर्कल असतं आपल्या पूर्ण बॉडी भोवती, त्याला आवरा म्हणतात. त्याचा काय अर्थ असतो? आवरा म्हणजे 7 चक्र. औरा म्हणजे म्हणजे 7 चक्र नाही. अ, एक 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 शक्ती असती आवरा म्हणजे. आपल्या भोवती फिरणारी एक शक्ती असते ती आवरा म्हणजे. चला, ठीक आहे, थँक्यू. तर आता बघा, मॅडमने सांगितलं इथपर्यंत बरोबर आहे की औरा म्हणजे आपल्या अवतीभोवती एक वलय असतं. ठीक आहे, त्याला आभामंडळ किंवा औरा असं म्हटलं जातं. एक एनर्जीचं आभामंडळ. जसं देवाच्या प्रत्येक फोटोच्या भोवती आपण काय बघतो, एक प्रकाशाचं वलय बघत असतो, बघतो की नाही? देवाच्या प्रत्येक फोटोच्या भोवती आपण एक प्रकाशाचं वलय बघत असतो. ते प्रकाशाचं वलय म्हणजे त्या वस्तूचा औरा. आता हा औरा फक्त सजीवांना असतो का? नाही. अगदी एका पॉइंट पासनं प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूच्या मध्ये हे आभामंडळ असतं. मग या आभामंडळाचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होत असतो, कशा पद्धतीने हा औरा. आता नेहमी आपले पूर्वज काय सांगतात की नेहमी सज्जनांची साथ ठेवली पाहिजे. ज्या व्यक्तींच्या सोबत, म्हणजे तुमच्या आजूबाजूला 5 व्यक्ती ज्या क्वालिटीचे आहेत, तसेच तुम्ही बनून जाता. एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे 4 मैत्रिणी एकत्र आल्या आणि सतत एकमेकींची निगेटिव्हिटी बोलत असेल, तर तुमच्या एनर्जी सेंटरमध्ये नकारात्मक ऊर्जांचा संचय वाढेल. पण जर त्याच जागी तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट कराल, तर तिथे पॉझिटिव्ह ऊर्जांचा संचय वाढेल. कारण एनर्जी दोनच प्रकारची आहे, एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. ठीक आहे. आता निगेटिव्ह एनर्जीला आपण मग वेगवेगळे नाव दिली, इनबॅलन्स एनर्जी, हे वेगवेगळ्या पद्धतीची एनर्जी. आता ही एनर्जी
कुठून येत असते आपल्या लाईफमध्ये? तर ती सगळ्यात पहिले आपल्या आभा मंडळातून येत असते. आणि मग या आभा मंडळावर कुठल्या ऊर्जांचा प्रयोग होत असतो? तर या आपल्या ऊर्जांचा कुठला प्रयोग होत असतो? तर आपल्या आभा मंडळाचा म्हणजे आपल्या संपूर्ण औराचा इफेक्ट आपल्या ज्या वातावरणात आपण राहतो, ज्या लोकांमध्ये आपण राहतो, त्याचा इफेक्ट होत असतो. आता हा औरा बघण्यासाठी आपण हा क्लास करत नाहीये. औरा बघायला तर मी शिकवणारच आहे, औरा स्कॅन करायला पण शिकवणार आहे. पण फक्त औरा बघणं किंवा औरा स्कॅन करणं हा आपला उद्देश नाही आहे. तर आपल्या जीवनामध्ये 30 to 40% प्रॉब्लेम आपण औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून सोडवू शकतो. ठीक आहे, 30 to 40% प्रॉब्लेम हे आपण औरा क्लिन्झिंगच्या माध्यमातून सोडवू शकतो. मग आपल्याला आपल्या घरामध्ये काय चेंज करावं लागेल ते पण तुम्ही, म्हणजे जसं व्यक्तीचा औरा असतो तसंच आपल्या घराचा पण औरा असतो. आणि या घराचा औरा ब्लॉक झाला की मग आपण काय म्हणतो, घरामध्ये सतत वाद, चिडचिड, आजारपण किंवा फायनान्शियल नुकसान या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. आवाज मग कुठे गेला आवाज? हा, वंदना मॅडम बोला, काय म्हणताय, पटकन बोला. हा मॅडम, औरा म्हणजे आपण जसे उभे राहिलो, हा हा, उभे राहिलो असे भिंतीवर आणि तिथे थोडी थोडीशी सावली दिसते, त्यांना पण औरा म्हणतात ना? नाही, सावली म्हणजे औरा कसं राहील? आता मी तुम्हाला बघायला शिकवणार. नाही नाही, सावली म्हणजे औरा नाहीये. सावली म्हणजे औरा नाहीये. ठीक आहे, आणि ओके. थांबा एक मिनिट, थांबा थांबा, मी दाखवते. औरा बघायला शिकवणार आहे. आता तुम्ही वही पेन घेतलं असेल, एक कागद घ्या. त्या कागदावर मी तुम्हाला औरा बघायला शिकवते. लेट मी शेअर. ओके, आता आपण एखादा इथे कोरा पेज ठेवूया तुमच्या समोर. आता बघा, कोरा पेज ठेवला तुमच्या समोर, मी कोरा पेज ठेवला इथे बघा. आणि आता या कोऱ्या पेजवर आपण एक डॉट काढू. बघा, तुमच्या समोर एक डॉट काढते या पेजवर. तर या डॉट कडे एकटक बघा. या डॉट कडे एकटक बघा. तर बघा, या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचा वलय दिसतंय. बघा, दिसलं का? दिसतं. हे प्रकाशाचं वलय म्हणजे या डॉटचा औरा आहे. ठीक आहे, हे प्रकाशाचं वलय म्हणजे या डॉटचा औरा आहे. सावली म्हणजे औरा नाही. हा जो प्रकाशामय भाग दिसतोय या पॉइंटच्या भोवती, ते प्रकाशाचं वलय म्हणजे औरा आहे. ठीक आहे, क्लिअर झालं? औरा म्हणजे काय? शॅडो म्हणजे औरा नाही. प्रकाशाचं वलय जे दिसतं ते म्हणजे आभामंडळ किंवा औरा आहे. ठीक आहे, एक मिनिट, कोणीतरी रेष ओढली आहे स्क्रीनवर, ती पण मिटवू द्या पाहिजे. काय? ओके, आता आपल्याला काय करायचंय, हे जे आहे या पेनाचा औरा तुम्हाला चेक करायचा. परत शॅडो म्हणजे औरा नाही. तर इथे तुम्हाला जे प्रकाशाचं बघा एक वलय दिसत आहे, लाईट प्रकाशाची वलय दिसत आहे. हे प्रकाशाचं वलय म्हणजे औरा आहे. इकडे दिसणारी शॅडो नाही, त्या शॅडोच्या आधी एक तुम्हाला प्रकाशाचं वलय दिसत आहे. ते प्रकाशाचं वलय म्हणजे या पेनाचा औरा आहे. म्हणजे सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तू व्यक्तीला औरा असतो. आता बघा, मी हात ठेवते. आता तुम्हाला प्रकाशाचं वलय आणि शॅडो दोन्ही गोष्टी दिसतील. बघा, इथे ही जी लाईन दिसत आहे, इकडे चेक करा. आहे प्रकाशाचा लाईट सरफेस पूर्ण? हो. हा औरा आहे हाताचा.
हे इकडे बघा, इकडे हा हा एक दिसतोय, एक लाईट सर्कल पूर्ण शॅडोच्या आधी बघा एक प्रकाशाचं वलय दिसतंय. तर तो या हाताचा औरा आहे. ओके. आता आपल्याला फक्त जादूचे खेळ म्हणून औरा नाही बघायचा आहे. एकच मिनिट. आता तुम्ही माझा औरा पण बघू शकता. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तर इथे तुम्हाला प्रकाशाचं वलय दिसेल बघा. या साईडने तुम्हाला प्रकाशाचं वलय दिसेल, तो माझा औरा आहे. ठीक आहे, चेक करा. दिसला? कुणाकुणाला दिसला सांगा. ओके. तर आता तुम्हाला तुम्हाला तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती असेल, आता मला व्हॉलेंटियर लागतील औरा हा पोर्शन शिकवण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला समोर बसवा प्लेन भिंतीवर आणि त्याच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करून त्या व्यक्तीचा औरा बघायचा प्रयत्न करायचा आहे. चला करा हे प्रॅक्टिकल. हो, इकडे या. चला, मला 4 व्हॉलेंटियर लागतील ज्यांच्याकडे पार्टिसिपेंट करायला व्यक्ती आहे, त्यांनी हँडल करायचं आहे. म्हणजे मी त्या 4 व्यक्तींसोबत आता पुढचे प्रॅक्टिकल करणार. चला, आले की सांगा, रेडी झालेत की. बघा, तुमच्या घरातल्या नुसतं बसल्याने औरा नाही जमणार. हा प्रॅक्टिकल सेशन आहे, हातावर घडी घातल्याने होणार नाहीये. चला, तुमच्या मागे आहे त्यांना घ्या आणि प्रॅक्टिकल मध्ये सहभागी करा. मॅडम, बसल्याने जमणार नाहीये, प्रॅक्टिकल सेशन आहे. या आठवड्यात सगळे प्रॅक्टिकल आहे. प्लेन भिंती समोर उभं करा, त्यांच्या नोज ट्यूबवर लक्ष केंद्रित करा. त्या व्यक्तीचा औरा तुम्ही बघू शकणार आहे. चला, उठा जागेवरून. का बरं, घरी कुणीच नाही का जे लोक बसलेत मस्त आरामात? कीर्तनाचा क्लास नाहीये आपला की मान डोलून डोलून एका जागी बसून ऐकायचं आहे. चला ज्योती मॅडम, करा प्रॅक्टिकल. चालते चालते, प्लेन भिंती समोर बसवा. बसा, तुमच्या बाजूची प्लेन भिंत आहे ना, त्याच्या समोर बसवा आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. थोडस अंतर घ्या, 2-3 फुटाचं. हा श्लोक बेटा, बघितला का तू औरा? सांग, अनम्यूट कर. हो मॅम, बघितला. हा, दिसला का मग? हो, मम्मीचा ऑर्डर बघितला तर दिसला मॅम. ओके. चला, आता दुसरं प्रॅक्टिकल सांगते. मग ज्या लोक करत नाहीये मग त्यांना अनुभव येणार नाही. आता दुसरं प्रॅक्टिकलचा अर्थ काय आहे? या प्रॅक्टिकल मध्ये आपण बघतो, म्हणतात ना की संगत भली होनी चाहिए. मग आपल्या घरी कधी कधी काय होते, एखादा व्यक्ती असा येऊन बसते की अख्खं घरातलं वातावरण चिडचिड होऊन जातं. तुम्हाला कळतच नाही, आत्ता माझ्या घरातलं वातावरण चांगलं होतं, आत्ता माझा मूड फ्रेश होता, आत्ता माझ्यासोबत असं का घडलं? तर त्या व्यक्तीचा औरा पॉझिटिव्ह और निगेटिव्ह हा कसा ओळखायचा हे आपण बघणार आहे. 2 व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची एनर्जी कशी कनेक्ट होते हे आपण प्रॅक्टिकली आता बघणार आहे. म्हणजे हळूहळू जेव्हा तुम्ही रेकी साधनेमध्ये सेकंड थर्ड लेवल मध्ये पुढे जाता, त्या व्यक्तीला एनर्जीला डिस्कनेक्ट कसं करायचं. कारण कसं आहे, सगळ्याच व्यक्ती, जर आपली ती निगेटिव्ह व्यक्ती आपल्याच घरची असेल तर काय करणार? मग त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह कसं करायचं हे आपण सेकंड लेवल मध्ये शिकणार आहे. ठीक आहे. ओके. चला, तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 व्यक्ती पाहिजे आता हे प्रॅक्टिकल करायला, कारण दुसऱ्या व्यक्तीची एनर्जी चेक करायची. कोणाच्या घरी असेल तर त्यांनी दूर दूर उभं राहायचंय. असं चांगलं लांब उभं राहा, दूर दूर. आज कोणी प्रॅक्टिकलसाठी हातच हे नाही करून राहिलं की यस आय एम रेडी टू डू प्रॅक्टिकल विथ यू. कुठेच प्रॅक्टिकल करायला तयार नाहीये. मॅम, हा, तू करतोय का बेटा प्रॅक्टिकल? चल, मी तुला व्हॉलेंटियर बनवते आज. मम्मीला आणि पप्पाला घेतलं तर चालेल? बिलकुल डन. चल, मी तुला प्रॅक्टिकल साठी पिन मध्ये घेते. बाकीचे आज नुसतं कीर्तन ऐकून राहिले आहेत.
भागवत सप्ताहामध्ये पार्टिसिपेट करून राहिले आता. चला हा बेटा काय करायचंय, आईला किंवा बाबांना और असं उभं कर 5-6 फीट असं लांब, आणि तू म्हणजे दिसले पाहिजे दोघे जण मला कॅमेऱ्यात. अरे मोबाईल घेऊन द्या ना, दिसणार कसं प्रॅक्टिकल करताना, त्या पद्धतीने मोबाईल सेट कर. काय आपणच मोबाईल दोघं असा ठेव की तुम्ही दोघेही कॅमेऱ्यात दिसले पाहिजे. मेरे पकडते मग बाबा मी तू कर. सांगते त्या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल करू. चालेल चला रंजना मॅडम छान. ओके आता सरांच्या 5 फीट दूर राहा, 5 फूट दूर राहायचं लांब. विचार मॅमला कसं करू. मॅम कसं करायचं असं समोरासमोर उभं राहायचंय, 5 फीट लांब समोरासमोर उभं राहायचं. अजून मागे सरका सर, अजून मागे, थोडं मागे या सर. ओके हा डन. आता रंजना मॅडम तुम्ही थोडं मागे या, तुम्ही मागे या. ओके डन. आता दोन्ही हात रब करायचे आहेत. श्लोक बाबा तुला पण करायचं. सर तुम्ही पण हँड रब करा एकदा. आणि सर तुम्ही हात असे स्टेबल ठेवा, हात असे स्टेबल, हार्ट चक्रा समोर ठेवा. हा आता रंजन मॅडम आणि श्लोक तू असं चालत जा हळूहळू, असेच हात ठेवून विदाऊट एनी टच. 6 इंच 1 फीट हळूहळू हळू काही नको करू, हळू चालत जा. तर दोघांनाही एक टच न करता असा एनर्जी एकमेकांच्या हातात कनेक्ट होईल असं जाणवेल. टच न करता एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. जाणवली का सर तुम्हाला? हो मॅम अच्छा बाबांना जाणवली का विचार? बाबा चला ओके ग्रेट. आता ही जी एनर्जी तुम्हाला जाणवली आहे विदाऊट एनी टच, याचा अर्थ काय आहे की दोन व्यक्ती जेव्हा एकत्रित येतात तर ती व्यक्ती जर पॉझिटिव्ह असेल तर ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला कनेक्ट होईल, कारण एनर्जी कनेक्ट होणारच आहे. फक्त ती पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कनेक्ट होईल, जर ती निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह एनर्जी कनेक्ट होईल. आणि म्हणून घरी एखादी व्यक्ती आली की घरातलं वातावरण चिडचिड असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जाचा नाश होतो. जाणवली का रंजना मॅडम तुम्हाला एनर्जी? दोघांना जाणवली? चला ओके ग्रेट. या प्रॅक्टिकलचा अर्थ काय आपल्याला की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, किंवा बघा तुम्ही समूहामध्ये जाता म्हणजे मॉलमध्ये गेलात जिथे खूप गर्दी असते, तर तिथे काय होऊन जातं, त्या अनेक लोक मूव्ही पाहायला जाता तुम्ही सिनेमा हॉलमध्ये, लग्न समारंभामध्ये, तिकडनं आल्यावर तुमची चिडचिड होते, डोकं दुखतं होतं. लग्न समारंभ मॉलमधनं गर्दीच्या ठिकाणून बाहेर आल्यावर डोकेदुखी होते. का बरं? कारण तुम्ही ऍट अ टाइम अनेक एनर्जी मध्ये प्रवेश केलेला असतो आणि त्याच्यात पॉझिटिव्ह सोबत नकारात्मक ऊर्जा पण असतात. म्हणून गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नकार म्हणजे आल्यानंतर आपलं डोकं दुखणं किंवा स्वतःला अस्वस्थ वाटणं किंवा चिडचिड वाटणं होत असते. ठीक आहे, मग याच्यावर उपाय काय? गर्दीत जाणं बंद करणं उपाय का? ते तर सामाजिक काम आहे, आपल्याला करावंच लागतील. तर सोप्पा पद्धत सांगते. तुम्हाला माहिती आहे कोरोनामध्ये आपण एक पद्धत चालू केली होती, जी आपली प्राचीन पद्धत आहे. आधी आपल्या घरी कुठलेही पाहुणे आले किंवा घरातला व्यक्ती जेव्हा बाहेरून आला तर घरासमोर पाणी भरून ठेवलं जायचं आणि हातपाय धुवूनच ती व्यक्ती घरात यायची. ही पद्धत होती ना आपली प्राचीन पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये. पण काय केलं, कोरोना आला तेव्हा आपण काही प्रमाणात ते पाळलं, म्हणजे जान का डर था वहां पे, तर म्हणून तेव्हा ती पाळल्या गेली. आता परत अंगणातली बकेट दूर झाली. झाली की नाही झाली? आल्याबरोबर आंघोळ सुद्धा करत होतो आपण कोरोनामध्ये. का? तर बाहेर त्याच्यातलं फक्त जम्सची भीती होती म्हणून आपण केलं, पण ऍक्च्युअल आपल्या आवरामध्ये एनर्जी स्वरूपात जी नकारात्मकता कलेक्ट होते. म्हणून बेस्ट वे आहे आल्यानंतर आंघोळ करायची आणि दिवसभराचे कपडे चेंज करून झोपायचे. आता ते तर तुम्ही करताच, पण हातपाय धुणं आंघोळ करणं का गरजेचं आहे? बाहेरून आल्यानंतर त्याच्याने आवरा. मग या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस सेंधव मीठ टाकायचं आणि त्या पाण्याला अफर्मेशन द्यायचं. कळत न कळत कुठल्याही कारणाने जर माझ्या आभा मंडळात नकारात्मकता आली असेल तर ती संपूर्ण नकारात्मकता या आंघोळीसोबत निघून गेलेली आहे, या पाण्याने आंघोळीसोबत निघून गेलेली आहे. बघा तुमची चिडचिड, सतत नकारात्मकता येणं, या गोष्टी कमी होऊन जातील. कळलं? तर दुसरा उपाय, खरोखर आल्यानंतर मी तुम्हाला आवरा क्लिन्झिंग शिकवणार आहे, तर ते कसं करायचं बघा. दोन्ही हात रेखील. उद्या आपला सकाळी शक्तिपात आहे, लक्षात घ्या. उद्या सकाळी किती वाजता? शार्प 4:15 वाजता.
किती वाजता कनेक्ट करायचं उद्या? याच लिंकवर सकाळी 5:15 वाजता रेकीच्या शक्तिपातासाठी जॉईन करायचं आहे. जर तुम्ही शक्तिपाताला जॉईन नाही झाले तर 10 दिवसांचा क्लास करून फायदा होणार नाही. कारण मग आपण जे प्रॅक्टिकल करणार आहे स्पर्शाच्या माध्यमातनं आजारांना हील करणं, स्वतःला किंवा इतरांना हिलिंग देणं, अन्न पाण्याला चार्ज करणं, हे प्रॅक्टिकल पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे उद्या पहाटे न चुकता न विसरता याच लिंकवर, आपली रोजची लिंक सेम असते, याच लिंकवर उद्या किती वाजता जॉईन करायचंय? 5:15 वाजता, पहाटे शार्प 5:15 वाजता जॉईन करायचं आहे. आणि मग उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी करणं, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव, साध्या पाण्याला शहाळ्याचं पाणी बनवणं, अमृताची गोडी देणं म्हणजेच मंदिरातल्या तीर्थाची चव आणणं. हे प्रॅक्टिकल दुपारच्या सेशन मध्ये होतील. ठीक आहे. ऍक्टिव्हेशन नंतर दुपारच्या सेशन मध्ये आपण हे सगळे प्रॅक्टिकल करणार आहोत. 3 ते 4 मध्ये. क्लिअर? पक्का क्लियर हो गया सभी को? चलो डन. पुढच्या प्रॅक्टिकल कडे जाऊया. एकच मिनिट, मी त्या स्टाफला सांगते, नाही तर तेच लिंक पाठवणार. चलो, तर आता नेक्स्ट प्रॅक्टिकल मध्ये आता आपल्याला स्वतःचा औरा क्लीन कसा करायचा. तर उद्या मी तुम्हाला रेकीची प्रेयर शिकवणार आहे, प्रार्थना. ती प्रार्थना म्हणायची आणि दोन्ही हात रब करायचे. हात असे ठेवा, दोन्ही हात रब करायचे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, एवढं तरी म्हणायचं. आणि असं म्हणायचं, अगर मेरे आभा मंडल में, मराठी लँग्वेज तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. माझे सगळे गुरु स्टार्टिंगचे हिंदीवाले होते म्हणून. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. ठीक है. और धीरे धीरे हात खाली घ्यायचा, हळूहळू हात खाली घ्यायचा आहे, स्लोली स्लोली स्लोली. आणि सगळी ती निगेटिव्हिटी काढून 3दा फुंकर मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए, शुद्ध हो जाए. म्हणजे आपल्या आभा मंडळात दिवसभरात ज्या कुठल्या कारणाने जी कुठली निगेटिव्हिटी येते त्या सर्व निगेटिव्हिटीला आपण या पद्धतीने काय करतोय? डिलीट करतो आहे, क्लीन करतो आहे. ठीक आहे. पहिला परत याच्या आधी जर तुम्ही लेवल 1चा शक्तिपात घेतला असेल तर परत शक्तिपात घ्यायचा नसतो. रेकीचा कुठलाही शक्तिपात वारंवार रिपीट करायचा नसतो. आपण त्यांनाच अलाव करतो रिपिटेशन साठी ज्यांनी 5-6 वर्षापूर्वी शक्तिपात घेतला पण कधीच प्रॅक्टिस केली नाही. असे लोक रिपीट शक्तिपात करू शकतात. पण ज्यांनी मागच्या बॅचला घेतला त्यांनी या बॅचला घ्यायची गरज नाही. रेकी लेवल 1चा एकदा शक्तिपात होतो, रेकी लेवल 2चा एकदा, रेकी मास्टर लेवल, त्याच्यानंतर रेकी ग्रँड मास्टर लेवल, याचा शक्तिपात होत असतो. ठीक है. चलो आगे बढ़ेंगे. आता आजची उपस्थिती एंजल नंबर 222 आहे. जे लोक एंजल थेरपी पण मी शिकवत असते तर त्याच्यात रिपीटेड नंबर जर दिसले तर दॅट इज द पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी. जर तुम्हाला ती मिळत आहे आणि आता आपली संख्या आता वाढली, परत ते काही क्षणांसाठी दिसते तसं तो रिपीटेड नंबर. तर आता 222च्या जागी 223 झाला लगेच. चला पुढे जाऊ. तर आता आपण बघितलं 2 व्यक्ती आले तर औरा कशा पद्धतीने. आता मी तुम्हाला विदाउट एनी टच कुणाच्याही शरीरावर कुठं दुखत आहे ते ओळखायला शिकवेल. म्हणजे त्याला औरामध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही ओळखू शकाल. रेडी फॉर दिस प्रॅक्टिकल. कुणाच्याही आभामंडात कशा पद्धतीने प्रॉब्लेम आहे ते स्कॅन कसे करायचे विदाउट एनी इन्स्ट्रुमेंट हे तुम्हाला आता शिकवणार आहे. ठीक आहे. मग स्वतःचा औरा पण बघायला शिकवणार आहे. काळजी करू नका. मॅडम म्हणा दुसऱ्यांचं शिकवून राहिलं, आमचं काय. तुमचा औरा पण फील करायला शिकवणार आहे, स्कॅन करायला पण शिकवणार आहे. ओके. स्कॅन करायची गरज नाही, स्वतःचं कुठं काय दुखते तुम्हाला माहिती राहते. चला आता व्हॉलेंटियर उभे राहायचंय परत मगासारखं. श्लोक बेटा आईला किंवा बाबांना बोलो, अनम्यूट कर. रंजना मॅडम अनम्यूट करा माईक. मम्मी इकडे ये प्रॅक्टिकल. ओके. मगासारखं समोर उभं राहायचंय पण जवळ. आता एवढं जवळ राहायचं की आपले हात असे राहतील आणि त्यांच्या समोर एकच एकच तुमचे हात नाही सर, तुम्ही हात खाली घ्या. फक्त मॅडमचे हात अजून जवळ जा, समोर समोर जा मॅडम.
ओके डन. आता थोडं मागे या, किंचित मॅडम मागे या. ओके बस. आता त्यांना दोन्ही हात रब करायचंय, दोन्ही हात रब करायचं आणि म्हणायचंय अज्जर कुठलंही म्हणजे डोळे बंद करून हात असे हळूवार खाली घ्या, काही न बोलता. तर तुम्हाला जिथे तुमचे हात जड पडतील ती जागा ऑब्झर्व करा, हळूवार खाली घ्या. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, त्यांचा आभार माना. स्लोली खाली यायचंय, स्लोली. खूप काही करत आहे मॅडम. रंजना मॅडम एकदम हळू असं स्लोली. डोळे बंद करून ऑब्झर्व करा, डोळे बंद करून ऑब्झर्व करा. हळूहळू. रंजना मॅडम खूप घाई करताय हो तुम्ही. एकदम स्लोली घ्या, स्लो, एकदम हळू. ऑब्झर्व करा, हळू. बस, व्हेरी गुड. कुठं जड लागला असं हात दाबायला लागला तिथे. जिथे तुमचे हात हेवी होईल ती जागा चेक करा, की हातावर मध्ये मुंग्या येतील किंवा असं काहीतरी हेवीनेस जाणवेल, त्या जागेला ऑब्झर्व करा. हा, कुठे जाणवलं श्लोक तुला? मॅम कमरेच्या इथं. हा, मम्मीला तिथे दुखत बिकत आहे का काही विचार? हो बोलते मम्मी. चला, ग्रेट, अभिनंदन. तू छान प्रॅक्टिकल केलं. रंजना मॅडम, तुमच्या हाताला कुठे जडपणा जाणवला का? तुम्हाला जाणवला तुमच्या हाताला? हा सर, तुम्हाला तिथे काही त्रास आहे का? चला, आता बघा, बघा रंजना मॅडम, तुम्ही टच न करता त्यांचं दुखणं ओळखलं. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या शरीरावर जो काही तणाव आहे तो तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, पण ओळखल्यानंतर डिस्कनेक्ट करायचा. डिस्कनेक्ट, आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झाली आहे. नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कारण आपण त्यांच्या एनर्जी सेंटरशी कनेक्ट करतो आणि म्हणून आपल्याला चेक केल्यानंतर डिस्कनेक्ट पण करायचं आहे. ओके, चला. थँक्यू रंजना मॅडम, थँक्यू सर, थँक्यू श्लोक बेटा. आता आपण पुढच्या प्रॅक्टिकल कडे जाऊया आणि आता या प्रॅक्टिकल मध्ये स्वतःचा औरा फील करूया. स्वतःच्या औरा फील करूया, स्वतःच्या औराला समजून घेऊया. थोडस पाणी पिऊन घ्या, 1 सिप ऑफ वॉटर. उद्याच्या क्लासला तर पाणी पिऊन बसायचंय. तयारी सांगते काय काय करायची आहे शक्तिपाताची. उद्याच्या क्लास मला पाणी पिऊन घ्या सगळेजण. काय? हा, उद्याच्या शक्तिपातासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा नियम आहे, तुमच्या नावानी जॉईन करायचं आहे. ठीक आहे, मोबाईल चिंतेचा. आता या एक मॅडम आहे, आयफोन नावाने जॉईन झालेला. आयफोन त्यांचं नाव नाही आहे, तर त्यांचं स्वतःचं नाव तिथे पाहिजे. ठीक आहे, मोटारोला, विवो अशा नावांनी जॉईन करायचं नाही, स्वतःच्या नावाने जॉईन करायचं. दुसरं, रूट चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. रूट चक्र म्हणजे अगदी एक मिनिट, मला कॅमेरा ऍडजस्ट करावा लागेल थोडा. इथपर्यंत दिसले पाहिजे. डोक्यावर थोडी जागा सुटलेली गरजेची आहे. डोक्यावर थोडी जागा सुटली पाहिजे. उद्या सकाळी जेव्हा आपण शक्तिपात घेऊ तेव्हा. आणि रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे. हेडफोन लावायचा नाही आहे, पाणी पिऊन बसायचं, एवढं रिस्ट्रिक्शन. आणि तुम्हाला तुमच्या घरचं कोणीतरी मागे चक्कर मारून राहिलं, फिरून राहिलं, तुमच्या घरी पेट्स आहे, मांजर आहे, कुत्री आहे, ते चक्कर मारून राहिले तुमच्या अवतीभोवती, असं व्हायला नाही पाहिजे. कारण आपला डिस्टन्सनी आपण शक्तिपात देतो. तर मला जी तुमच्यासोबत कनेक्टिव्हिटी करायची असते, त्यासाठी शक्तिपात चालू असताना तुमच्या घरचे लोक जर तुमच्या मागून ये जा करत असतील किंवा तुमच्या घरचे पेट्स ये जा करत असतील, तर त्या शक्तिपातामध्ये व्यत्यय निर्माण होतो. ठीक आहे, आणि त्याचे मग तुम्हाला जे आपण प्रॅक्टिकल करणार आहे त्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला तिथे फायदा होऊ शकत नाही. ठीक आहे, फायदा होऊ शकत नाही. क्लिअर? तर त्याच्यामुळे उद्या शक्तिपात कळलं सगळ्यांना. उद्याच्या शक्तिपातासाठी काय काय काळजी करायची आहे. व्हिडिओ ऑन असणं 100% गरजेचं आहे. नावाने जॉईन करणं गरजेचं आहे. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे आणि काहीतरी आसन टाकून बसायचं आहे. ठीक आहे, जमिनीवर डिरेक्टली बसायचं नाही. खुर्चीवर बसू शकता ज्यांना जमिनीवर बसता येत नाही, पण त्यांनी देखील पायाखाली आसन ठेवायचं आहे. खुर्चीवर बसणाऱ्यांनी पण आसन ठेवून बसायचं आहे. शक्यतो बेड टाळावा शक्तिपातासाठी.
ओके. 10 मिनिटं लागणार आहे. छोटे बाळ ज्यांचे आहे तर त्या 10 मिनिटं त्या बाळाची जबाबदारी घरच्या बाळाच्या बाबांना देऊन द्यायची, किंवा घरी दुसरं कुठे असेल त्यांना सांगून द्यायचं 10 मिनिटं बाळ सांभाळा. ओके. चला, तर आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल करूया स्वतःचा औरा फील करण्याचा. उद्या सकाळी शार्प 4:15 वाजता सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. 4:15 वाजता ग्रुपवर मेसेज येणार आहे. आजचीच लिंक आहे. फक्त वेळ आहे पहाटे 5:15. दुपारचे संध्याकाळचे 5:15 नाही, पहाटे 5:15ला जॉईन करायचं आहे. त्याचं कारण काय, भरपूर लोक वर्किंग असतात, त्यांना पॉसिबल नसतं, बरोबर की नाही, आणि म्हणून आपण 5:15 वाजता तो क्लास घेणार आहे. तुम्हाला फक्त 1 दिवसाची मेहनत आहे. मी तुमच्यासाठी 10 दिवस वेळ काढते आहे ना, मग तुम्ही तुमच्यासाठी 1 दिवस वेळ नाही काढू शकत का सकाळी सकाळी? ठीक आहे, चला ओके. सो आता सेल्फ औरा, दोन्ही हात रब करा. आणि हात जवळ दूर घ्या. बघा आपल्या 2 हातांच्या मध्ये एक एनर्जीचा मॅग्नेटिक फ्लो तुम्हाला जाणवेल. दोन्ही हातांमध्ये खिचाव जाणवला. काहीतरी एनर्जी जाणवली का 2 हातांमध्ये? कुणाकुणाला जाणवली? येस, राऊंड राऊंड फिरणार काहीतरी असं खिचाव मॅग्नेटिक. ही ऊर्जा आहे आणि हीच आपल्या आभामंडळात आता आपण क्रिएट केली नॅचरली. आता बघा, जेव्हा तुम्ही असा हात फिरवा, फिरवा बरं, इथे तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. हा तुमच्या हाताचा औरा तुम्ही फील करताय आता. असा हात फिरवा हाताच्या तिथे, हळुवार हळुवार, स्लोली, फक्त फील करायचं आहे. आता हे दोन्ही हात रब करून कानाचे, जे लोक हेडफोन वापरतात बघा त्यांच्या कानातून कशा वाफा निघतात. इथे तुम्हाला तुमचा औरा माहिती पडेल कुठे. आता तुम्ही पूर्ण आता हळूहळू डोक्यापासनं पायापर्यंत चेक करा औरा, हळूहळू एक एक ऑर्गनवर, की तिथे कुठे तुम्हाला जास्ती व्हायब्रेशन जाणवतो, कुठे तुम्हाला हिलिंगची गरज आहे तुम्हाला लक्षात येईल. डोक्याच्या तिथे जास्ती विचार करत असाल तर इथे जाणवेल. पण प्रत्येक हँड अप करून हात ठेवा. चला करा बरं, एक एक ऑर्गनवर फोकस करा. चला करा लवकर. 2 ते 3 मिनिटं देत आहे मी तुम्हाला. 2 ते 3 मिनिटामध्ये चेक करा तुम्ही, ठीक आहे. परत 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 डोकं. गुडघ्यानं जास्त जास्त गुडघ्यानं. डोक्यात डोकं डोकं जास्त हे. चला, जमलं का? हँड रब करून चेक केलं कुठे तुम्हाला जाणवली एनर्जी? कोणाकोणाच्या कानाच्या तिथे किंवा इथे खूप असं काहीतरी डोकं. एनर्जी असं काहीतरी जाणवलं या साईडनी, इथे इथे डोळ्यांच्या समोर. जे लोक जास्ती स्क्रीनचा वापर करतात त्यांच्या डोळ्याच्या समोरचे व्हायब्रेशन जाणवतात. चेक करा, दोन्ही हात रब करून डोळ्याच्या समोर, चेहऱ्यासमोर चेक करा. आपण सगळं प्रॅक्टिकली बघणार आहोत.
जमलं का अनुराधा मॅडम, समजलं का? माईक माईक ऑन करा. मॅम. फील झाली हो. एनर्जी? येस येस, प्रॅक्टिकल नाही करता आलं, घरी कोणी नाही येत, बाळ अच्छा झोपले. ठीक आहे, करून बघायचं नंतर. उद्या येस शक्तिपात घ्या, म्हणजे उद्या तुम्ही पाण्याची चव बदलू शकणार आहे तुमच्या. येस मॅम, ऍक्च्युली मला जरूरत आहे. सासूबाई माझ्या ऍडमिट आहे, त्यासाठी मी जॉईन केलंय. तर आपल्याकडं फ्री हिलिंग सेक्शन मधून काही होऊ शकतं का मॅम? म्हणजे मी कोर्स तर कंटिन्यू करणारच आहे, पण आता जास्त नीड्स आहे. मॅडम तुम्ही आमच्या टीमशी संपर्क साधा, कारण ऍक्च्युली ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. पण ती आपण ओके. आपले जे सेकंड थर्ड लेवलचे जे स्टुडंट असतात, तर त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी आपण फ्री हिलिंग पुरवत असतो. अन्यथा आमच्या एका हिलिंगचा जो रेट आहे तो 1100 रुपये आम्ही चार्ज करतो. ओके ओके मॅम. ठीक आहे. ठीक. कारण जे ओके आमचे ओके, ठीक आहे. सेकंड, कारण कसं आहे, असं जर म्हटलं तर मॅडम जगामध्ये खूप लोकांना येस गरज येस आहे. मॅम, आम्ही ऑफकोर्स. आमचे वर्टिक्स फॅमिली तेवढ्या लोकांपर्यंत नाही म्हणजे तेवढी सेवा निशुल्क नाही देऊ शकत. तर येस मॅम. त्याच्यामुळे जे आमचे फॅमिली मेंबर्स आहे सेकंड थर्ड लेवलचे, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हिलिंग देत असतो. येस मॅम, ऍक्च्युली मी सेकंड लेवल जॉईन करणारच आहे, कारण ते घरी नीड्स आहेत. ठीक आहे. कारण कसं ओके. आहे, असं जर आपण अलाव केलं तर रोज आपल्याकडे 100 केसेस सुद्धा वेटिंगवर राहतील, ही कंडिशन राहील आणि सगळ्यांचं आपण त्या पद्धतीने हिलिंग नाही करू शकणार. येस येस मॅम, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके. चेतना किल्लारे मॅडम, जाणवली का ऊर्जा? हो. हॅलो, आवाज येतोय ना मॅम? हा येतोय मॅडम, बोला. हा. मॅम, जेव्हा मी ऊर्जा जाणवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये आणि मानेमध्ये मुंग्या आल्या मॅम, आणि खूप स्ट्रॉंगली अजूनही फील होते. आता उद्याच्या असं कसं? शक्तिपातानंतर बघा काय होतं. यू हो. नीड मोर एनर्जी, कारण तुमच्या आवरामध्ये त्या पद्धतीने आहेत काही एनर्जी ज्या तुम्हाला क्लीन करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि अजून एक प्रश्न होता मॅम, विचारू? हा, विचारा. मॅम, मला ना एप्रिल 2024 पासून उजव्या हाताचा एल्बो पेन व्हायला लागला. तर डॉक्टरांनी सांगितलं की टेनिस एल्बो आहे. MRI केला, सगळ्या रिपोर्ट्स केला, सगळ्या रिपोर्टमध्ये क्लिअर रिपोर्ट्स आहेत, म्हणजे कुठेच काही ऑपरेशन पण नाही होऊ शकत. आणि इवन मॅम किती पण स्ट्रॉंग पेन किलर खाल्ली ना तर ते पेन जात नाहीये. किती 1 वर्ष दिवस पेन. कुठे कुठे राहता तुम्ही? मी पुण्यात राहते मॅम. पुण्यात राहता. आत्ता पेन होतोय? आत्ता पण होतंय मॅम. चला ठीक आहे, मी तुम्हाला पिन मध्ये किती जर थांबा, यांना पिन मधनं जरा रिमूव्ह करते, श्लोकला पण रिमूव्ह करते. आणि कुठे त्रास होईल सांगा एकदम? एक्झॅक्ट हा हा जो बोन दिसतोय ना मॅम, हम्म. इकडे मी स्टेरॉइडचे इंजेक्शन पण घेतले, पण तरी पण काही फरक नाही पडला. एक मिनिट मॅडम, आता इंडेक्स फिंगर दाखवा मला तुमचं. जो हात दुखतोय तो ना? हा, जो हात दुखतो त्या हाताचा इंडेक्स फिंगर, हा जो मधला पॉइंट आहे, पहिल्या पेऱ्याचा मधला पॉइंट, हा. हा इथे प्रेस करा, तुम्हाला आईची आठवण येणार एक पॉइंट असेल. प्रेस करा त्याला, साईडने प्रेस करा इकडे, एकदम असं आईची आठवण येईल असा पॉइंट, पेनफुल पॉइंट आहे तिथे, चेक करा. पेन घ्या, पेनाचं मागचं टोकाने चेक करा. हो हो सापडला ना? हा, त्या हो. पॉइंटला प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा 20 टाइम्स. झालं मॅम. आता हात चेक करा. मॅम, हाताची जेव्हा मुवमेंट करतो ना आपण, तेव्हा तिथे ओढल्यासारखं फील आता होते. आता आणि चेक करा, आता चेक करा, जे आपण प्रेस केलं त्याच्यानंतर काय जाणवतं? जाणवतच आहे मॅम. सेम जाणवत आहे.
हो हो. ठीक आहे, डोळे बंद करा आता. चेतना खिल्लारेस ना? हो मॅम. ओके, क्लोज युअर आईज. संपूर्ण लक्ष त्या एल्बो पेनवर आणा. युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीचा एक फ्लो तुमच्या त्या पेनफुल एरियामध्ये येतोय. जो पेन तुम्ही लास्ट 1 इयर पासून सहन करताय, त्या पेनफुल एरियामध्ये तो फ्लो येतोय आणि तो संपूर्ण पेन ती पॉवरफुल युनिव्हर्सल एनर्जी काढून घेत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह परमनंटली, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह परमनंटली, परमनंटली, परमनंटली. आता युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जीचा एक पॉवरफुल फ्लो जो हिलिंग एनर्जी घेऊन येतो, उपचारक एनर्जी, आणि तो उपचारक ऊर्जांचा फ्लो तुमच्या एल्बोशी कनेक्ट होतोय, एल्बोशी कनेक्ट होतोय आणि संपूर्ण उपचार तुमचा होत आहे. संपूर्ण उपचार जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. Slowly open your eyes. किती % कमी झालंय? बऱ्यापैकी कमी वाटतंय मॅम. पर्सेंटेज मध्ये 10 पैकी जर फ्रिक्वेन्सी होती, आता कितीवर आलेली आहे? 30-40% कमी वाटतंय मॅम. 3 मिनिटामध्ये. मग विचार करा, जर आपण प्रॉपर या हिलिंग प्रोसेसला शिकून घेतलं तर आपण प्रत्येक जे तुम्ही हेवी स्टिरॉइड घेताय, त्याच्या इंजेक्शन जे घेताय, तो खर्च जरी वाचला आणि आपला तेवढा पेन कमी झाला तरी इनफ ना. कारण त्या हो मॅम. हो साईड इफेक्ट आहे, या हो. ऊर्जेचे साईड इफेक्ट नाहीये. एक्झॅक्टली मॅम. ओके, चला, थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. ओके. मॅडम मॅडम हा, बोला मॅडम, माझे सगळे सांधे दुखतात. मॅडम. बऱ्याच आता दिवस झाले प्रत्येकाची हिलिंग संधिवात नाही करू त्रास शकत. होतो. आता अचानक त्या समोर आल्या आणि त्यांनी म्हंटल म्हणून मी त्यांना सांगितलं. असं जर म्हणेल तर किती लोक सांग- प्रेझेंट आहे? 232 लोक मला एक एक प्रॉब्लेम सांगतील आणि एक एक हिल करून द्या म्हणतील. तसं नाही, मी तुमचं सगळ्यांचं हिलिंग सांगितलं करून देणार आहे. बघा, मी सगळ्यांचं हिलिंग करून देणार आहे. ते माझं प्रॉमिस आहे. पण केव्हा करून देणार आहे? जेव्हा आपण आता उद्या आपला शक्तिपात होईल, त्याच्यानंतर एक ऍक्टिव्हेशन होईल आणि मग परवा आपण 7 चक्र शिकू. म्हणजे उद्या मंगळवार, बुधवार, गुरुवारी गुरुवारी मी तुमचं सगळ्यांचं हिलिंग करून देणार आहे. म्हणजे तुमचा जो काही शारीरिक व्याधी आहे, मानसिक तणाव आहे, त्याला कमी करण्यासाठी प्रॉपर हिलिंग मी माझ्याकडनं तुम्हाला देणार आहे. कोण किती ग्रहण करतं त्याच्यानुसार उपचार होणार आहे. जसं आता मॅडमला 30-40% 3 मिनिटात बरं वाटलं, ते आपलं 15 ते 20 मिनिटाचं हिलिंग सेशन राहणार आहे. ठीक आहे, त्या हिलिंग सेशन मध्ये तुम्ही तुमचे दुखणं कमी करू शकता. पण ही जादूची कांडी नाही आहे. रोज आपल्याला थोडं काही दिवस हिलिंग करावं लागतं. ठीक आहे, चला, ओके, पुढे जाऊ आपण. आजचा आपला औरा हाच टॉपिक चालू आहे. तर रोज म्हणजे आता घराचा औरा क्लीन करणं, जसं व्यक्तीचा औरा क्लीन करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं आता मी मॅडमचं हिलिंग केलं, माझ्या टेबलवर माझं औरा ऑइल आहे. हे लगेच मी हाताला लावलं, तुम्ही बघितलं असेल, क्लीन केलं आणि मी मॅडम सोबत कनेक्ट केलेली एनर्जी डिस्कनेक्ट केली. तर आपल्याला सेल्फ प्रोटेक्शनसाठी काहीतरी करणं खूप गरजेचं असतं. जसं आमच्याकडे आता माझ्याकडे आमच्या सगळ्या हिलर्स लोकांची कनेक्शन कोणाचं होतं? सगळ्या पेशंटचं होतं, बरोबर की नाही?
आणि मग आपली पण एनर्जी डाऊन होते, कारण चिखलात हात घातला तर हात भरणार आहे, बरोबर की नाही? डॉक्टर का बरं पीपीई किट वापरतात, मास्क वापरतात? कारण प्रोटेक्शन. तर त्या प्रोटेक्शनसाठी आपण औरा पावडर किंवा क्रिस्टल्स या गोष्टी मग पुढे तुम्हाला शिकवल्या जातात, की कुठल्या गोष्टी कशासाठी वापराव्या लागतात, कशा वापराव्या लागतात. हे सगळं प्रॅक्टिकल आपण नेक्स्ट, सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये शिकत असतो. सगळंच काही लेवलमध्ये पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी शिकत असतो. तर औरा क्लिनिंगसाठी सध्याच्या घडीला मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं, बाहेरून आल्यानंतर व्यवस्थितपणे हातपाय धुणं खूप गरजेचं आहे. आणि दिवसभराचे कपडे रात्री वापरायचे नाही, कारण त्या कपड्यांनी देखील एनर्जी कलेक्ट केलेली असते. ठीक आहे. चला, आज मी माझ्याकडून अजून एक उपाय तुम्हाला सांगून देते, जो थर्ड लेवलचा आहे, पण तुम्हाला आता सांगते. कसं असतं ना, कधी कधी एखाद्या व्यक्तीची वारंवार तब्येत बिघडते, किंवा एखाद्या वास्तूमध्ये वारंवार कलह निर्माण होतो, आणि मग प्रश्न पडतो, मग जातो आपण मोठ्याला फीस देऊन वास्तू दोष हे करायला ते करायला. एक लक्षात घ्या, मन चंगा तो कटवते में गंगा. ज्या घरामध्ये सगळ्या लोकांचे मन जुळलेले आहेत, एकमेकांचा रिस्पेक्ट करताय ना, कोणताच वास्तुदोष त्या घरात प्रवेश करणार नाही. आज लोकांकडे लाखो रुपये आहे, पण सुख नाही आहे. शरीरामध्ये आरोग्य नहीं है, नात्यांमध्ये प्रेम नहीं है. आणि भगवान क्यों हमें कोई ना कोई कमतरता देता है का? एखाद्या जो पैसा आहे तर सुख नाही आहे, एखाद्या जो म्हणजे आरोग्य नाही आहे, नात्यांमध्ये प्रेम नाही आहे. ठीक आहे. एखाद्या नात्यांमध्ये खूप प्रेम असेल, पण जीवन रोजचं काटकसरीने काढावं लागतं, किंवा शरीरामध्ये आरोग्य नाहीये, तर एक्सेप्ट करायला शिका. सगळ्यात महत्वाचं एक्सेप्टन्स. रेकी ऊर्जा त्याच्यातनं तुम्हाला हे देईल. पण का बरं? कुणाला प्रश्न पडतो की का बरं आपल्या जीवनात प्रॉब्लेम येतो? आज तुम्हाला त्याच्याबद्दल एक नवी जागृती आणून देते. ठीक आहे. जागृती म्हणून कुठली मुलगी नाही आहे बरं. रश्मी मॅडम, वाटते का काय बरं आपल्याच मेरे जिंदगी में ऐसा क्यों होता है? वाटतं की खूप वेळा. वाटतं ना? पण रेखीमुळे बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेले आहेत. मी जुनी स्टुडंट आहे मॅम, पण हो. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत भरपूर. चला, छान. चला, हो. थँक्यू. नवीन लोकांना प्रश्न विचारला पाहिजे. नवीन कोण आहे? फर्स्ट टाइम अटेंड करने वाले? फर्स्ट टाइमर ज्योती मॅडम. असं वाटतं का ज्योती मॅडम की जिंदगी में बहुत गम है, काहीतरी प्रॉब्लेम सोल्युशन पाहिजे असं? कुठल्या ना कुठल्या वाटतं कारणात ना कुठल्या तरी वाटतं एरियामध्ये ना स्ट्रगल चालू आहे, वाटतं ना आणि त्याचं सोल्युशन पण आपल्याला आपण शोधतोय. तर पहिले हा स्ट्रगल आला का बरं हे समजून घ्या. डॉक्टरांच्या भाषेमध्ये आपण एका व्यक्तीची जेव्हा निर्मिती होते मातेच्या उदरात, तेव्हा ती, डॉक्टर काय म्हणतात, 3 पिढ्यांचे जीन्स आपण कॅरी करतो. बरोबर आहे? हो काय म्हटलं जातं? 3 पिढ्यांचे जीन्स आपण कॅरी करतो. म्हणजे फक्त कॅरी करतो डॉक्टरां, कारण त्यांचा अभ्यास जीन्सचा झालेला म्हणून ते म्हणतात, हम्म. पण 3 पिढ्याचे कर्म पण आपण कॅरी करतो. कर्म हो बरोबर आहे? मातृदोष, हो पितृदोष माझे शब्द ऐकले तुम्ही. हो हो तर हो हे हो दोष का लागतात? तर त्यांचे कर्म देखील आपण कॅरी करतो. पण कॅरी करतो आता जर मी एक व्यक्ती आहे, तर माझा सुद्धा या आधीचे पास्ट बर्थचा कर्म माझ्याशी कनेक्टेड आहे. हो हो त्यासोबत ज्या या जन्मीचे माझे माता पिता, त्यांचा हम्म. पण कर्म माझ्यासोबत कनेक्ट आहे. हो आणि माझे एका स्त्रीचं जेव्हा लग्न होतं आणि ती जेव्हा दुसऱ्या घरी जाते, त्यांचे कर्म सुद्धा तिच्या ऊर्जांची कनेक्ट होतात. कनेक्ट होतात ठीक आहे. बरोबर आहे हो त्यांचे कर्म देखील तिच्या ऊर्जांची कनेक्ट होतात. आणि ज्या पद्धतीने आपण 3 पिढ्या, मग 3 पिढ्यांमध्ये प्रत्येक इकडचे 2 व्यक्ती, इकडचे 2 व्यक्ती, इकडचे 2 व्यक्ती, असे किती लोकांचे आपण कर्म पकडून आणले. फक्त जीन्सच कलेक्ट केलेले नाहीये त्यांचे, तर आपण त्यांचे कर्म देखील कुठे ना कुठे स्टोअर करून आणलेले आहेत. आणि म्हणून आणलेले जो तुम्हाला प्रश्न पडतो की एखादा व्यक्ती खूप सज्जन आहे, पण त्याच्या या जन्मामध्ये त्याला त्रास का आहे, तो कुणाचे तरी कर्म फेडून राहिला. जसं स्वामी, मला मला जेव्हा हा प्रश्न पडला होता आणि मी याचं उत्तर शोधलं, की रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदाचे विचार ऐकत, त्यांचा अभ्यास करत आम्ही लहानाचं मोठं झालं. तर मला नेहमी प्रश्न पडायचा की रामकृष्ण परमहंस इतके मोठे, ज्यांनी स्वामी विवेकानंद घडवलं,
त्यांचे ते गुरु. आणि मग त्यांना कॅन्सर का झाला, किंवा स्वामी विवेकानंदांना वयाच्या 39व्या वर्षी का बरं त्यांची डेथ झाली, हा प्रश्न मला वारंवार यायचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना का बरं कॅन्सर झाला, हा मला जेव्हा प्रश्न पडत होता आणि मी त्याचं उत्तर शोधलं, तर हे जे मोठे व्यक्ती असतात त्यांचं जेव्हा एखाद्या पुण्य आत्मा म्हणून ते जन्म घेतात, तेव्हा त्यांच्या पुढच्या जन्माचे जे कर्म असतात ते आधी फास्ट मध्ये कंप्लीट करतात. म्हणून त्यांना अशा मोठ्या आजारांच्या याच्यातनं त्यांचा या जन्मीचा, कारण ते मुक्तीच्या मार्गावर असतात आणि मुक्तीच्या मार्गावर जाताना कुठल्याही व्यक्तीला त्याचे पास्ट कर्मा, फक्त त्याचेच नाही तर त्याच्या आधीच्या पिढ्यांचे कर्मा देखील क्लीन करून जावं लागतं. हिशोब इथेच द्यावा लागतो. आणि जेव्हा पूर्ण हा हिशोब क्लिअर होतो तेव्हा तो व्यक्ती मुक्तीच्या मार्गावर जातो. नाही तर मग आहेच पुढचा जन्म परत तेच 9 महिन्या अंधारे कोठडीमध्ये राहणं आणि त्याच्यानंतर त्या सुखदुःखाच्या यात्रेवर परत बऱ्याच वर्षांचा प्रवास करणं. ओके, कळलं सगळ्यांना की का बरं आपल्याला, आपण किती चांगलं वागलं तर आपल्या जीवनात एखादी वाईट घटना का होते, याचं कारण आपण कुणाच्या तरी जीवनातला कर्मा क्लीन करत असतो. फक्त आपल्या जीवनातला नाही तर आपल्यासोबत इतरांच्या जीवनातले देखील आपण कर्मा क्लिअर करत असतो. आणि ते क्लिअर झाल्यानंतरच व्यक्तीला मुक्तीचा मार्ग लाभत असतो. ठीक आहे, तर आता औरा क्लीन केला, औराला चार्ज कसं करायचं हे आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहे. म्हणजे जेव्हा आपण पुढचं, तर सगळ्यात महत्वाचं परत एकदा जे लोक उशिरा जॉईन झाले असतील त्यांना सांगते, उद्या पहाटे 5:15 वाजता आपलं रेकीचा शक्तिपात होणार आहे. ठीक आहे, उद्या पहाटे 5:15 वाजता याच लिंकवर जॉईन करायचं आहे. हीच लिंक आहे आजची. ठीक आहे, उद्या घाईघाईत सकाळी माझ्याकडनं पाठवणं होईल नाही तर मी लिंक आजच पाठवून ठेवणार आहे संध्याकाळी. तर त्याच लिंकवर तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. लिंक आपली बदलत नाही, रोजची सेम असते. 7 चक्रापर्यंत दिसाल असा बसायचं आहे. व्हिडिओ ऑन ठेवणं 100% कंपल्सरी आहे. तुमच्या नावाने जॉईन करणं 100% कंपल्सरी आहे, कारण इतक्या लोकांमध्ये मी नाव शोधू शकत नाही. ठीक आहे, बेडवर बसून नाही करायचा. तुम्ही एखाद्या चेअर, चालतो काही फरक पडत नाही बेडवर बसले तर, पण कसं असतं तुम्ही बेडवर बसले आणि तुमच्यासोबत दुसरी व्यक्ती झोपून आहे तिथे, तर मात्र चालत नाही. ठीक आहे, आंघोळ करायची गरज नाही आहे, फ्रेश होऊन तर बसू शकता. शक्य असेल तर आंघोळ करा, नसेल शक्य तर फ्रेश होऊन तर बसा. ते असे बसतात मग माझ्या समोर, उठतात, असे असे केस करत असतात. अरे आपण पवित्र ऊर्जांना ग्रहण करणार आहे, जी आपल्या जीवनाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर मग हा प्रश्न यायला नाहीच पाहिजे की मॅडम आंघोळ करून बसायचं का. ठीक आहे, पण ज्यांना शक्य नाही आहे ते बसू शकतात, पण ऍटलिस्ट फ्रेश होऊन बसा. एकदम झोपेतून उठून बसू नका, कारण आपल्याला मग एनर्जीचा फ्लो, जे उद्या प्रॅक्टिकल करू मग म्हणाल मॅडम आमचं मीठ खारटपणा कमीच झाला नाही ना, आमच्या पाण्याला तीर्थाची गोडीच आली नाही किंवा शाळेची चवच आली नाही, हे का बरं होईल. ओके, क्लिअर. हो. चल, सो एनी क्वेश्चन, एनी डाऊट अबाउट टुडे सेशन. बोला कविता दलाल मॅडम, काही प्रश्न आहे का. मॅडम हे औरा ऑइल कुठे मिळेल? ऑइल आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल आहे, पण ते आपण नेक्स्ट लेवल मध्ये सांगत असतो. सर मग कुठल्याही गोष्ट माहिती झाली म्हणून लगेच घ्यायची गरज नाही. ठीक आहे, तो कसा वापरायचा, काय वापरायचं, पहिले व्यवस्थित शिकून घ्यायचं मग करायचं. ओके, अच्छा, थँक्यू. थँक्यू. सविता पवार मॅडम, आता जर मला विकायचं असेल मी म्हटलं असतं कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि लवकर ऑर्डर करा. नाही, शिका पहिले, समजून घ्या आणि मग वापरा ते. नमस्कार मॅडम. हा बोला. फ्री मध्ये होतं तेव्हा 2 वेळेला तुम्ही ते हे घेतलेलं शक्तिपाठ. आता घ्यायची गरज नाही. सुरुवातीला एकदा आणि दुसरं, आता आपलं हे सुरू झालं त्यावेळेच एकदा, 2 वेळा झालेलं आहे. मग शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, वारंवार घ्यायचा नसतो. तेच फर्स्ट लेवलला एकदा आणि सेकंड लेवलचं तुम्ही म्हणून आता मास्टर घेतलेलं. लेवलचं घ्यायचं आहे नंतर तुम्ही. ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके. प्राजक्ता मॅडम बोला. हॅलो. हा बोला. ऍक्च्युली ते ओराचं करायला करत होते ना मी,
तेव्हा मला एवढं एनर्जी नाही जाणवली. म्हणजे मला हातावरती जाणवली, पण मला इथे नाही जाणवली एनर्जी. म्हणजे प्रॅक्टिस जसं होते. आता उद्या सकाळच्या शक्तिपातानंतर जेव्हा तुम्ही परत औरा चेक कराल, तर आजचा आणि उद्याच्या याच्यात तुम्हाला फरक जाणवेल. ओके. ओके. संध्या भोजने मॅडम. नमस्कार. मी 10-12 वर्षापूर्वी रेकीचा केलं होतं फर्स्टचा. पण मग तुम्ही म्हणाला होतात गरज नाही. पण आता तुमच्या बोलण्यात असं आलं की 4-5 वर्षापूर्वीच असेल तर नाही, घ्यायला ज्यांनी हरकत काहीच नाही. प्रॅक्टिस केली नाही ना, तुम्ही बोलल्या होत्या वाटतं की प्रॅक्टिस चालू आहे तुमची. नाही नाही, कधीतरीच करते मी. असं कोणाला बरं नसलं की वा वा चला मी हा, तर तुला मग प्रॅक्टिस देते चालू थोडीशी आहे ना, रेकी. मग तुम्हाला असं मी शक्तिपाताची गरज हो, नाहीये. मग जे गरज लोकांनी नाही. अटुनमेंट घेतल्याने प्रॅक्टिस कधीच केली नाही त्यांच्यासाठी आहे. बरं बरं, नाही मी कधीतरी करते, पण फार क्वचित करते. नाही नाही, मग शक्तिपाताची गरज नाहीये ना. बरं बरं. आणि माझ्या सुनेचं काय झालं, तिचं छोटं बाळ आहे. मागच्या वेळेला ती फर्स्ट लेवल तिने केलं होतं, आता पण ती करते. पण तिच्या फोनचा प्रॉब्लेम झालाय थोडा, त्याच्यामुळे ती माझ्या फोनमधून करते. तर मग तिचा फोनमधून ती उद्याला जर तिने जॉईन केलं तर तिला करता येईल ना? हो, करता येईल. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. अनुराधा मॅडम बोला. येस मॅम, मला हे विचारायचं होतं, जास्तीत जास्त ही रेकी ऊर्जा कशी ग्रहण करता येईल? म्हणजे काय त्याच्यासाठी तुम्ही जे 5 तत्व सांगितले आहेत ते तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त हे 7 चक्र जागृत करायला किंवा काय डेली करता मॅडम येईल बघा, अजून? ते सगळं अजून आपली बॅच संपलीच नाही. मी 7 चक्र शिकवलेच नाही. डेली प्रॅक्टिस सांगेल मी तुम्हाला, तो विषय आहे आपला टॉपिकचा. ठीक आहे. ओके. पण अजून शक्तिपातच झाला नाही तर प्रॅक्टिस कशी सांगू? नाही, म्हणजे मला हे म्हणायचं की मन जास्तीत जास्त स्थिर तर व्हायला लागलंय, जसं तुम्ही सांगितलं ते 5 आपले रेकीचे जे आज मेन आहेत 6वाच त्या दिवस आहे, अजून 4 दिवस बाकी आहे. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ओके ओके. ओके. सो भेटूया उद्या पहाटे 5:15 वाजता याच ऊर्जांसोबत शक्तिपातासाठी. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.